मित्रांनो आता निघायचं आपल्याला शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन. हे बघा आपलं ट्रॅक्टर आता चालू करायचं आहे आणि आता आपण निघालो शेतामध्ये. आता शेतात रस्त्याने दाखवतो मित्रांनो तुम्हाला रस्ता बी कसा आहे आणि शेत बी कसं आहे आपलं. घ्यायचं आहे आता आपल्याला. ते लई दिवसामध्ये बंद असल्यामुळं त्याला बी धक्का द्यायला लागू राहिला आहे. त्याची चार्जिंग संपली काय करून लई दिवसाचं बंद आहे. आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळं त्याला काय जास्त वापर नाही. अय थांबा ना ती बाव चढलेली हे अशी करते. पोरच राहिले माकडावानी गती आहे. चला मित्रांनो चालू करू. मित्रांनो ट्रॅक्टर तर नाही चालू झालं, पै यायला लागला. आता बघा पै तुम्हाला सांगतो असं पाणी वाहत आहे रस्त्यानं. आता निघालोय आपण शेतात. पण आता रात्री पाऊस पडला होता 1:45ला. तेव्हापासून पाणी म्हणजे बघा तुम्ही तेव्हापासून पाणी वाहत आहे. सगळे शेतं फुटले आणि सगळे शेतातून असं नितळ पाणी येऊ राहिलं मित्रांनो. आणि चालायला बी अशी तकलीफ आहे काय सांगा तुम्हाला. लय पाय फसते काटेन कुटेन काय करता. हे असं रस्ते आपले शासनाची कृपा आहे आपल्या शेतकऱ्यावर आहे की नाही. हां हे असे रस्ते म्हणायला पांदन रस्ते स्कीम आहे मित्रांनो. ती फक्त कागदावर. शेतकऱ्याची हे अशी झालं ती. बघा कसं नितळ पाणी वाहत आहे शेताना. ते रस्त्याचं पाणी मित्रांनो पुऱ्या शेतातून वाहत आलंय. चला आता काय करता नाविलाज आहे. शेतकऱ्याची नशिबी भोग आहे की नाही. मला तर असं वाटतं मित्रांनो नेते मंडळी आणली पाहिजे मंत्री फिंत्री इकडं शेतात. यांना झोपायला 20-20 लाखाची निकळ यांचं बेडरूम आणि ते आहे मित्रांनो आहे की नाही. काय करता लय अवघड आहे. हे पहा पाणी कसं तमाशे आहे. पण चला आता दम्मानं जाऊ शेतामध्ये. दाखवतो तुम्हाला शेतात. आपल्याला शेतात कसं आहे कुत्र्याच्या भाकरीसाठी या लागत आहे. ट्रॅक्टर चालू नाही झालं तरी आपल्याला या लागलं फक्त कुत्र्याच्या भाकरीसाठी. काही काम नाही तिथं आपल्याला. चला शेतात गेले दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपला काळ्या आहे, याचं नाव काळ्या आहे. याच्यासाठी आपल्याला खास शेतात यायला लागलं पहा. म्हणजे ट्रॅक्टर बी चालू नाही झालं तरी आपल्याला शेतात यायची आपण हिंमत नाही हरीत मित्रांनो. शेतकऱ्यामध्ये लई हिंमत राहत असते. हे आपल्या मोसंब्याचा बाग आहे बघा. पहा आता काय करा त्याला डास पण हो राहिले. फवारणी करायची तर खाली ओले वरून पाऊस येतोय. हे अशी वावरं फुटले. हे अशी वावरातून पाणी वाहत आहे बघा कसं वाहत आहे. काय माल टिकते का नाही टिकते ह्याची गॅरंटी नाही मित्रांनो वर आता. आणि याच्यात गवत पण आहे. आपण ते गवत म्हणजे खास याच्यासाठी ठेवतो का गळ होऊ नये त्यासाठी गवत राहत असतं. ते गवताचं एखाद्या दिवशी सांगेन तुम्हाला नेमकं कारण काय आहे आणि कमी ठेवतो आपण त्याचा फायदा काय. हे पहा असं पाणी वाहत आहे मोसंब्याची वावरातून बघा. हा असे समस्या आहे मित्रांनो शेतकऱ्याचे. पण तरी आपण काही घाबरत नाही मित्रांनो. आणि आपला ब्लॉग जर आवडला मित्रांनो तर ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण दर मंगळवारी ब्लॉग टाकीत असतो मित्रांनो. चला 2 वाजता टाका जाजू. चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.